तर उजव्या साईडला मी इथं लिव्हर काढलेलं आहे. लिव्हरचं स्ट्रक्चर मी सांगितलं की लिव्हरला 2 लोब असतात. ॲक्च्युली 3 लोब आहेत. पाठीमागच्या बाजूला एक लोब असतो, पण इथं आपण राईट लोब आणि लेफ्ट लोब असे 2 लोब कन्सिडर करायचे आहेत. वरच्या बाजूला डायफ्राम आहे, त्याचं एक्सटेन्शन खाली आलेलं आहे, त्याला फॅल्सिफॉर्म लिगामेंट म्हणा. हिपॅटिक डक्ट आहेत, त्यातनं बाईल ज्यूस येणार आहे. इथं गॉल ब्लॅडर आहे. आता लिव्हर जो तयार झाला आहे तो कशापासून तयार झाला आहे? लिव्हर जो तयार झाला आहे त्याच्या आतल्या बाजूला काहीतरी स्ट्रक्चर असेल ना. ते स्ट्रक्चर काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. लिव्हर पूर्ण जो ऑर्गन आहे तो एका स्ट्रक्चरपासून तयार झाला आहे. त्याला आपण हिपॅटिक लोब्यूल असं म्हणतो. हिपॅटिक लोब्यूल अंडरलाईन करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे हिपॅटिक लोब्यूल, ज्याच्यापासून लिव्हरचं स्ट्रक्चर आणि फंक्शन दोन्ही परफॉर्म होतं. म्हणून त्याला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर असं म्हटलं जातं. म्हणजे आता समजा एक भिंत आहे, मोठी भिंत आहे, आणि ती भिंत जर तयार करायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला वीट लागते, ब्रिक्स लागतात, ब्रिक्स. म्हणजे मोठी भिंत तयार झाल्यानंतर त्यातलं एक फंक्शनल युनिट आणि स्ट्रक्चरल युनिट हे काय? वीट आहे. म्हणजे ते वीट आहे म्हणून ते स्ट्रक्चर आहे आणि म्हणून त्याचं फंक्शन आहे. तसं जो लिव्हर आहे त्या लिव्हरचं एक स्ट्रक्चर आणि फंक्शन परफॉर्म करणारं एक युनिट आहे. त्या युनिटला हिपॅटिक लोब्यूल असं म्हणायचं. काय म्हणायचं ते? हिपॅटिक लोब्यूल. ते हिपॅटिक लोब्यूल कसं असतं तर लक्षात ठेवा, हे हिपॅटिक लोब्यूल या टाईपमध्ये आहे. हे अशा टाईपचं असतं हिपॅटिक लोब्यूल. एक छोटंसं युनिट आहे. असे बरेचसेच युनिट त्या लिव्हरमध्ये प्रेझेंट असतात. याला म्हणायचं हिपॅटिक लोब्यूल. काय म्हणायचं याला? हिपॅटिक लोब्यूल. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर ह्या हिपॅटिक लोब्यूलवरती कनेक्टिव्ह टिश्यूचं शीत असतं. हे मॅमॅलियन लिव्हरचं कॅरेक्टरिस्टिक आहे. जेवढे मॅमल्स असतात म्हणजे ज्यांना स्तन आहे, ज्यातून दूध येतं, त्याला आपण सस्तन प्राणी असं म्हणतो, त्याला आपण मॅमल्स म्हणतो. जेवढे मॅमल्स असतात त्यांच्या लिव्हरमध्ये जे हिपॅटिक लोब्यूल प्रेझेंट आहे त्याच्यावरती कनेक्टिव्ह टिश्यूचं एक लेयर आहे किंवा एक शीथ प्रेझेंट आहे. त्या शीथला आपण ग्लिसॉन्स कॅप्स्यूल असं म्हणतो. आणि हा क्वेश्चन नीटला विचारू शकतात. लिव्हरवरती लिव्हर हिपॅटिक लोब्यूल, परत एकदा सांगतो, हा जो लिव्हर आहे ह्या लिव्हरमध्ये छोटे छोटे युनिट्स आहेत. त्या युनिट्सला आपण हिपॅटिक लोब्यूल असं म्हणतो, ज्याच्यामुळे लिव्हर तयार झाला आहे, लिव्हरचं स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. आणि त्याचबरोबर लिव्हर जे फंक्शन परफॉर्म करतं ते फंक्शनसुद्धा ते हिपॅटिक लोब्यूल करतं. त्या हिपॅटिक लोब्यूलला आपण स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर असं म्हणतो. हा जो हिपॅटिक लोब्यूल आहे सगळ्या प्राण्यांमध्ये म्हणजे मॅमल्समध्ये ज्यांना मॅमरी ग्लँड्स आहेत अशा सगळ्या प्राण्यांमध्ये लिव्हरमध्ये सापडणारं जे हिपॅटिक लोब्यूल आहे त्याच्या बाहेरच्या बाजूने कनेक्टिव्ह टिश्यूचं शीत आहे. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टरिस्टिक आहे. कनेक्टिव्ह टिश्यूचं जे शीत आहे त्या शीतला आपण ग्लिसॉन्स कॅप्स्यूल असं म्हणतो. लक्षात ठेवा, काय म्हणतो? ग्लिसॉन्स कॅप्स्यूल. आणि तो क्वेश्चन नीटला विचारला जातो ग्लिसॉन्स कॅप्स्यूलचा. ओके. त्याचबरोबर हिपॅटिक लोब्यूल जे आहे त्याच्या आतल्या साईडला काय काय प्रेझेंट आहे ते आपल्याला बघावं लागेल. हिपॅटिक लोब्यूल जे आहे त्याच्या आतल्या साईडला नेमकं काय प्रेझेंट आहे, कुठले कुठले सेल्स आहेत, कुठं बाईल तयार होतं, बाईल ज्यूस कुठं तयार होतो, ब्लड वेसल्स कुठं आहेत, हे बघण्यासाठी ह्या स्ट्रक्चरला मला कट करावं लागेल. म्हणजे मी असा कट करतो, जसं नारळ गोल असतो ना, नारळ फोडल्यानंतर त्याचे 2 भक्कल होतात, त्या पद्धतीनं मला याला कट करावं लागेल. काय करावं लागेल? कट. हा इथून असा कट करावा लागेल. लक्षात ठेवा, कट केल्यानंतरचं स्ट्रक्चर कसं असेल ते आपल्याला बघायचं आहे. कट केल्यानंतरचं स्ट्रक्चर कसं असेल. आता हे कट केलं बघा, आतल्या साईडचं स्ट्रक्चरचं आपल्याला स्टडी करायचं आहे.
तो स्टडी आपण बघूया. ह्याच्या आतल्या बाजूला हिपॅटिक सेल्स असतात. ते सेल्स कॉर्ड फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. ते काय आहे नेमकं आपण डायग्राममध्ये बघूया. ह्याचा पहिल्यांदा आपल्याला कट सेक्शन घ्यावं लागेल, त्याच्यानंतर आपल्याला डायग्राम बघावी लागेल. समोर आपल्याला जी डायग्राम दिसते ती डायग्राम हिपॅटिक लोब्युलची आहे. लिव्हरचा एक कट सेक्शन घेतलेला आहे, दॅट इज कॉल्ड एज अ हिपॅटिक लोब्युल. त्याला आपण हिपॅटिक लोब्युल असं म्हणतो. ओके, तर आपल्याला लोब्युलच्या आतली साईड बघायची आहे. इथे तुम्ही लक्ष दिला तर तुम्हाला समजून येईल की हे इथनं एक पीस बाहेर काढला आहे, लिव्हरमधनं एक पीस बाहेर काढलेला आहे. त्या पीसला हिपॅटिक लोब्युल असं म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे? हिपॅटिक लोब्युल. आणि त्या हिपॅटिक लोब्युलला कट केलेला आहे. हे बघा, मी कट केलं इथनं कट केलं. कट केल्यानंतर ते ओपन झालंय. ते ओपन झालंय आणि मग आतलं स्ट्रक्चर कसं असतं ते आपल्याला बघायचं. ते इथे दिलेलं आहे. हे आतलं स्ट्रक्चर आहे. आतलं स्ट्रक्चर आहे. ओके, काय काय केलं कळालं? लिव्हरचा एक पीस काढला, तो पीस इथं आहे. त्या पीसचा कट सेक्शन घेतला आणि ही जी बाउंड्री आहे ना, आतलं स्ट्रक्चर म्हणजे इथं स्ट्रक्चर आहे. आतलं, ह्या आतलं स्ट्रक्चर म्हणजे हे स्ट्रक्चर आहे. ह्याच्यामध्ये सेंटरला एक डक्ट प्रेझेंट आहे. ती हिपॅटिक व्हेनची आहे, लक्षात ठेवा. सेंटरला एक डक्ट आहे, ती हिपॅटिक व्हेनची आहे. म्हणजे लिव्हरमधून डिऑक्सिजनेटेड ब्लड बाहेर काढण्याची जी ब्लड वेसल आहे त्याला हिपॅटिक व्हेन असं म्हणतो. ह्यात डिऑक्सिजनेटेड ब्लड असतं. इथं आहे हिपॅटिक आर्टरी, ह्यात ऑक्सिजनेटेड ब्लड असतं. त्याबरोबर अजून एक व्हेन आहे, हिपॅटो पोर्टल व्हेन. जिथं आर्टरी आणि व्हेन हे दोन शब्द येतात त्या ठिकाणी ब्लड असणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथं ब्रांच ऑफ हिपॅटिक व्हेन आहे जी मध्ये असते, इथं हिपॅटिक व्हेन आहे. इथं हिपॅटिक आर्टरी, हिपॅटिक पोर्टल व्हेन, ह्यात सुद्धा ब्लड असते. आणि जे लिव्हरमध्ये बाईल तयार होते त्याच्यासाठी इथं डक्ट तयार लावायचा, बाईल डक्ट. इथं तीन जसे प्रेझेंट आहेत तिथे इथं सुद्धा तीन असणार, इथं सुद्धा तीन असणार, इथं सुद्धा तीन असणार, इथं सुद्धा तीन वेसल असणार, इथं सुद्धा असणार. कुठले कुठले काय आहे? मधली जी आहे त्याला म्हणतात ब्रांच ऑफ हिपॅटिक व्हेन. इथं हिपॅटिक पोर्टल व्हेन आहे, बाईल डक्ट आहे आणि हिपॅटिक आर्टरी. ह्या सगळ्या ब्लड वेसल्स आहेत जे हिपॅटिक लोब्युलला ब्लड सप्लाय करतात. आणि बाईल डक्ट, हिपॅटिक लोब्युल मध्ये जे बाईल तयार होतं ते वाहून आणण्यासाठी जी डक्ट असते त्याला म्हणायचं बाईल डक्ट. आता इथं कॉर्ड प्रेझेंट आहे बघा. सेलला सेल, सेलला सेल, सेलला सेल, सेलला सेल, सेलला सेल, सेलला सेल, सेलला सेल आणि सेलला सेल असे एकमेकांना जोडून 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 काय तयार झालेले आहे? कॉर्ड तयार झालेले आहे. याला मी हिपॅटिक कॉर्ड असं म्हणतो. ह्या हिपॅटिक कॉर्ड मध्ये कुठले सेल्स असतात? हिपॅटोसाइट्स सेल्स असतात. काय असतात? हिपॅटोसाइट्स सेल्स. आणि ते काय तयार करत असतात? तर ते बाईल ज्यूस तयार करत असतात. काय तयार करत असतात? बाईल ज्यूस तयार करत असतात. हे त्यांचं फंक्शन आहे. आणि हे कुठल्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे? हे कॉर्ड फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. त्याला हिपॅटिक कॉर्ड, हिपॅटिक कॉर्ड, हिपॅटिक कॉर्ड असं प्रत्येक लोब्युल मध्ये कॉर्ड प्रेझेंट असते. ओके, त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे सेल्स आहेत कफर सेल्स. यामध्ये कफर सेल्स प्रेझेंट आहेत. कफर सेल हे फॅगोसाइटिक सेल्स आहेत. ठीक आहे, फॅगोसाइटिक सेल. फॅगोसाइटिक सेल म्हणजे काय? तर आपल्या ब्लड मध्ये आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स असतात. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स हे तीन टाइपचे आपल्या ब्लड मध्ये सेल्स आहेत. त्यांना आपण एकत्रित ब्लड सेल्स असं म्हणतो. ह्यांचे ठराविक लाईफ स्पॅन असतं. आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स ह्याचा लाईफ स्पॅन असतं. आरबीसीचं लाईफ स्पॅन 120 दिवस आहे, डब्ल्यूबीसीचं लाईफ स्पॅन 8 दिवस आहे, प्लेटलेटचं लाईफ स्पॅन 1 आठवडा आहे. हे दिवस संपल्यानंतर त्यांना डॅमेज केलं जातं. कुठे डॅमेज केलं जातं? तर लिव्हरमध्ये डॅमेज केलं जातं. त्यांना डॅमेज करणारे सेल किंवा एनगल्फ करणारे सेल कुठले? कफर सेल्स आहेत. म्हणून त्याला म्हणायचं फॅगोसाइटिक सेल. ऍक्च्युली फॅगोसाइटोसिस म्हणजे काय? तर मारणे आणि खाऊन टाकणे, ह्याला आपण फॅगोसाइटोसिस म्हणतो. मग कफर सेल जे लिव्हरमध्ये प्रेझेंट आहेत ते काय करतात?
ब्लड मध्ये आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स ह्यांचं लाईफ स्पॅन संपलं की त्यांना मारायचं आणि बॉडीतून सॉरी लिव्हर मध्ये त्याला डॅमेज करायचं आणि एनगल्फ करायचं. हे काम कोण करतं? कफर सेल करतात. ते कुठं प्रेझेंट आहेत? हे जे हिपॅटिक कॉर्ड्स आहेत ना त्याच्या आजूबाजूला प्रेझेंट असतात आणि त्या सेलला आपण काय म्हणतो? फॅगोसाइटिक सेल. तर हा हिपॅटिक लोब्युल आहे. हा जर तुम्हाला 3 डायमेन्शन मध्ये बघायचं असेल, जर तुम्हाला इमॅजिन होत नसेल तर बघा, मी म्हणलं याचं सेक्शन घेतलंय तर याला 3 डायमेन्शन आपण तयार करूया. हे असं दिसणार. ओके, हे असं दिसणार. ओके, म्हणजे खालचा पार्ट मिळतोय हा असा कट केलाय, त्यातला आतलं जे स्ट्रक्चर आहे त्या आतलं स्ट्रक्चर मी तुम्हाला दाखवलंय ते लिव्हर मध्ये प्रेझेंट असतं. असे बरेचसे स्ट्रक्चर ह्या लिव्हर मध्ये प्रेझेंट असतात आणि अशा स्ट्रक्चर पासून हे लिव्हर तयार झालेलं असतं. म्हणून हिपॅटिक लोब्युल आपण काय म्हणतो? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर. समजतंय? ही डायग्राम मिळाली. हिपॅटिक कॉर्ड मध्ये कुठले सेल्स आहेत? हिपॅटोसाइट सेल्स आहेत आणि यांचं फंक्शन काय? टू प्रोड्यूस बाईल ज्यूस. हे त्यांचं फंक्शन आहे. ओके, काय डाऊट आहे का बघा? समजलं व्यवस्थित? इतकं सफिशियंट आहे. बाकीच्या नोट्स तुम्हाला मी ग्रुपवरती टाकतोय. अनेक डायग्राम आपल्या समोर इथं आपल्याला बघायला मिळते. आता आपण बघितलं की हिपॅटिक लोब्युल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हर. हा जो लिव्हर आहे हा लिव्हर एक छोट्याशा मास पासून तयार झालेला आहे. त्या मासला आपण हिपॅटिक लोब्युल असं म्हणतो. तो हिपॅटिक लोब्युल इथे मी तुकडा इथं काढलेला आहे आणि हा तुकडा मधून कट केलाय. जसं नारळ फोडल्यानंतर 2 भक्कल होतात त्या पद्धतीने त्याचे भक्कल. आता भक्कलच्या आतल्या बाजूला आपल्याला बघायचं आहे म्हणजे हे स्ट्रक्चर बघायचं आहे. हे स्ट्रक्चर मी तुम्हाला मागाशी सांगितलं. आता मध्ये काय आहे? बाईल डक्ट आहे. मध्ये काय आहे? बाईल डक्ट आहे. ती बाईल डक्ट इथे आहे आणि ह्या बाईल डक्टला पुढच्या बाजूला हिपॅटिक कॉर्ड जोडलेली आहे. पुढच्या बाजूला काय जोडलेली आहे? हिपॅटिक कॉर्ड. तर ही बाईल डक्ट आहे आणि ह्या बाईल डक्टला पुढच्या बाजूला बघा काय? हिपॅटिक कॉर्ड जोडलेली आहे. त्याला मी कॉर्ड म्हणणार आहे, हिपॅटिक कॉर्ड म्हणणार आहे. इथे दिसतंय हे असं आहे आणि इथे हिपॅटिक कॉर्ड आहे का? त्यामुळे इथे ही हिपॅटिक वेन आहे आणि ह्या हिपॅटिक वेन पासून पुढच्या बाजूला कॉर्ड प्रेझेंट आहे. इथे हिपॅटिक आर्टरी आहे, बरोबर आहे? इथं आर्टरी वेन आहे की नाही? इथं आर्टरी वेन आहे. इथं बाईल डक्ट आहे, इथे सुद्धा बाईल डक्ट प्रेझेंट आहे आणि ही कॉर्ड आहे. याच्यामध्ये इथं कफर सेल्स आहेत. कफर सेल्स काय करतात? बॅक्टेरिया बॉडीमध्ये जर समजा एखादी बॅक्टेरिया असेल, बाहेरून बॉडीत गेले असेल किंवा आरबीसी डब्ल्यूबीसी प्लेटलेट्स म्हणजे रेड ब्लड सेल आरबीसी, व्हाईट ब्लड सेल डब्ल्यूबीसी आणि प्लेटलेट्स ह्यांचं लाईफ स्पॅन झाल्यानंतर रक्तातून त्यांना मारून बाहेर काढावं लागतं. ते लिव्हर मध्ये काम करतात. ते सेल त्या सेलला काय म्हणायचं? कफर सेल किंवा त्याला फॅगोसाइटिक सेल. त्याचबरोबर इथे एंडोथेलियल सेल आहे. मध्ये जो गॅप दिसतोय की गॅप, त्या गॅप मध्ये सायन्यूसॉइड म्हणायचं त्या गॅपला. तिथे रक्त प्रेझेंट असतं, ब्लड प्रेझेंट असतं. तर असे बरेचसे कॉर्ड ह्या लोब्युल मध्ये प्रेझेंट असतात आणि असे बरेच लोब्युल एकत्र येतात आणि त्याच्यापासून काय तयार होतं? लिव्हर तयार होतं. समजतंय? काय डाऊट आहे का बघा? डायग्राम काढून घ्या.